आज आपण बनवणार आहोत खाडीच्या पाण्यातील ताज्या खेकड्यांचे झणझणीत आणि चविष्ट आगरी स्टाईलचे कालवण। पारंपरिक आगरी मसाल्याचा वापर करून बनवलेले हे कालवण नारळाच्या रसामुळे अतिशय स्वादिष्ट लागते। आगरी पद्धतीने बनवलेली ही रेसिपी भाकरी, वडे किंवा गरमागरम भातासोबत खाण्यास अगदी परफेक्ट आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडे स्वच्छ कसे करायचे, मसाला तयार कसा करायचा आणि अस्सल आगरी पद्धतीचे कालवण कसे बनवायचे हे स्टेप बाय स्टेप दाखवले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मागे सर्वच व्हिडिओमध्ये खेकडे कसे साफ करायचे तो व्हिडिओ मी टाकलेला होता, तर इथे मी डिटेल व्हिडिओ दिलेला नाहीये, तो व्हिडिओ तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता। याला भरलेली बोलतात हे बघा, गाभोळी अंडी वीट बोलतात त्याला, वीट असते ती छान लागते भाजीमध्ये। हे बघा इथे कोपऱ्यावरती कचरं असतं ना, ते काढून टाकायचं, दाखवते तुम्हाला मी। अरे बघा असं करायचा पहिला आणि ह्या मुताऱ्या काढून टाकायच्या बघा। हे बघा हे असतं ना समोर, ते काढून टाकायचं, हे काढून टाकायचं। थोडं इथे कोपऱ्यावरती हात घालायचा, कचरा असेल ना तसं काढून टाकायचं। कधी कधी येते ना भरलेला पण असतो, गाभोली भरलेला, नाहीतर कधी कधी शेवाळ असतो, तर काढून टाकायचा। तो असेल लाल वगैरे वीट वगैरे असेल ना गाभोली, नाही काढायची। हे बघा या मुताऱ्यात त्या काढून टाकायच्या। थोडा पेंदा सही होतो, पण नाही दादा काय करणार। असा बसवायचा। चला तर आता आपले खेकडे साफ झालेले आहेत, आपण कालवण बनवायला सुरुवात करूया। तर आपण ना इथे 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतले, ते आपण आता भाजून घेऊया। छान करपूस भाजून घेऊया खोबरं। आपण 1 कांदा इथे भाजून घेतलाय। तर ना आपण इथे खोबरं, सुकं खोबरं एक वाटी होती, ती सुक्या खोबऱ्याची आपण भाजून घेतली चांगली। आणि हा 1 कांदा आपण भाजला, 1 अख्खा कांदा आपण भाजून घेतला गॅसवर। हे असं 1 कांदा भाजून घेतला। हे इकडे 15-20 पाकळ्या लसूण आहे आणि हे आलं घेतलंय आपण, 2 इंच आलं घेतलंय। 1 टेबलस्पून आपण सौंफ घेतले, ती या वाटणामध्ये, हे भाजकं वाटण आपण बनवणार आहे, तर भाजक्या वाटणात आपण ही बडीशेप टाकून घेऊया। भाजली नाही, आपण नुसतीच घेतले। तर आता आपण ना पहिले वाटण वाटून घेऊया। तर त्यासाठी एक मुठ्ठी भरून आपण कोथिंबीर घेतली, वाटण वाटून घेऊया। त्याच्यामध्ये 3 मिरच्या टाकल्या, लसूण आणि आलं, हे बघा लसूण घेतलेत आणि आलं, यांचं वाटण वाटून घेऊया। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर। तर आपण हे बघा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट बनवून घेऊया। आता आपलं म्हणजे जे पेस्ट होती ती करून झालेली आहे, वाटण पण वाटून झालंय। तर आता आपण तेल टाकतोय, 3 चमचे आपण तेल टाकले। असे 2 कांदे कापलेले,
आणि एक कांदा आपण वाटण्यासाठी भाजलाय. हे 2 आपण कापलेले कांदे फोडणीत टाकले आणि एक भाजायला घेतलाय. हळू लसूण मिरची कोथिंबीर वाटली ना, त्याचं हे पेस्ट आपण टाकून ठेवतो. आपण एवढं आलं लसूण घेतलेलं कारण आपण ही जी भाजी आहे किंवा कालवण आहे ते आपण 7 लोकांसाठी करतो. तर आता आपण ना सुकं खोबरं जे भाजून घेतलं ते आणि कांदा यांची पण पेस्ट बनवून घेऊया. सुकं खोबरं, कांदा आणि त्याच्याबरोबर 1 टेबलस्पून बडीशेप आपण घेतलेली ना, बरोबर ना. आपण आता वाटण टाकतोय. आपण ना जे कांदा खोबरं भाजून घेतलेलं ना त्याची पेस्ट आपण बनवली ती आता आपण परतून घेऊया तेलावरती. आता वाटण छान परतलं गेलंय, तेल सोडले वाटणाने. आता आपण मसाले टाकून घेऊया. आता वाटणाला छान तेल सुटू लागलं की आपण त्याच्यामध्ये 2.5 टीस्पून आपण इथे आगरी मसाला टाकलाय. 2 टीस्पून आपण रेड चिली पावडर टाकली आणि अर्धा टीस्पून आपण हळद टाकली आणि छान परतून घेऊया. आपण 2 चमचे गरम मसाला टाकला. तुम्हाला घरगुती गरम मसाला कसा बनवायचा ते बघायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओ खाली नक्कीच शेअर करेन. मसाले चांगले परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. आता आपण ना भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी आपण या रसात टाकलं म्हणजे रसा बनवायसाठी. आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी टाकूया आणि मग खिचडी सोडूया. आपल्याला किती रसा करायचं त्या हिशोबाने पाणी टाकूया आपण. आपण इथे 1.5 ग्लास पाणी टाकलं. तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायचे त्यावर डिपेंड आहे तुम्ही किती पाणी टाकायचंय. आपण आता खेकडी सोडूया. आपण खेकडे साफ करून स्वच्छ धुतलेले आहेत. खेकडे सोडून घेऊया. तर हे खेकड्याचे पाय आहेत, जे छोटे छोटे पाय असतात ना ते आपण आता मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घेऊया आणि ह्याचा रस्सा आपल्याला घ्यायचा या पायांचा. तर आपण आता मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून हे वाटून घेऊया आणि नंतर गाळून त्याचं पाणी आपल्याला टाकायचंय. तर आपण हे ना 1 टेबलस्पून 1 मोठा चमचाने हे तांदळाचं पीठ घेतलंय. हे आपण त्या जो रस्सा नांग्या वाटल्या म्हणजे जे पाय वाटले ना आपण बारीक पाय होते खेकड्याचे त्याच्या पाण्यामध्ये हे पीठ आपण घोळवून घेऊया. पण आपण हे सर्व नाही टाकणार आहोत. आपल्याला लागेल तेवढंच आपण टाकूया. 5 मिनिटं आपण ना असं खेकडे जरा त्याच्या म्हणजे ते पाणी होतं पाणी टाकलं त्याच्यामध्ये शिजून घेतले जरा. आता झाकण खोलून आहे ना आपल्याला काय मीठ वगैरे जे टाकायचं असेल काय आपण ते टाकूया. बघा किती छान उकळी येते, सुगंध सुटलाय. आता आपण मीठ टाकून घेऊया. किती येते, किती टाकलंय? आपण अर्धा चमच्यापेक्षा जास्त टाकतोय आणि चाकून बघायचं त्याच्यानंतर टाकायचं. त्या जास्ती टाकायचं ना, खारट होईल.
आपण खेकड्यांचे ते पाय होते ना त्याचं आपण पाणी काढलेलं आहे वाटून, ते आपण टाकूया. गाळून घेतलं आपण ते, गाळून घेतलं ते टाकून वाटून. घेऊया. आता मस्त 2-3 उकळ्या घेतल्या आपण, छानपैकी उकळले. आता ना आपण चिंच घेतली, लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतला, तो पाण्यामध्ये कोळून घेतला आणि त्याचं पाणी आपण टाकून घेणार आहे. म्हणजे चिंचेची प्युरी बनवली ती आपण टाकूया. आपण चिंचेचं पाणी टाकतोय. आता बघा मस्त 10 मिनिटं झाली असतील, नाही छान आपण उकळून घेतलं, कालवण झालेलं आहे. हे बघा रस्सा बघा छान झाला. आता आता जास्त जाड पण नाही ठेवायचा, याला पातळच रस्सा चांगला लागतो. आपल्याला जाड नकोय, पातळ छान लागतो चवीला. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडली असेल तर रेसिपी शेअर करा फ्रेंड्स बरोबर. धन्यवाद.